हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 44. स्वार्थापुढे स्वभाव उफाळून येतो. एका अरण्याजवळ आश्रम बांधून एक साधू तपश्चर्या करत असे. एकदा तो साधू प्रातःकालीन अध्यात्म योग साधना करून फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी आश्रमाच्या जवळच असलेल्या अरण्यात गेला. कंदमुळे गोळा करता करता चुकून तो अरण्याच्या थोडा आत गेला. तेथे अचानक एक सिंह आला. सिंहाशी गाठ म्हणजे आपले मरण आले हे त्या साधूने ओळखले. मृत्यूसमयी ध्यानस्थ बसावे आणि प्रभुनाम घेत मृत्यूला सामोरे जावे असा विचार करून तो साधू सिद्धासन घालून बसला. मुखाने प्रभुनामाचा जप करत सिंह आपल्यावर केव्हा झडप घालतो त्याची प्रतीक्षा करत साधू सिंहाकडे पाहत होता. त्या सिंहाने त्या साधूकडे नीट निरखून पाहिले. साधूचे नीट निरीक्षण केल्यावर काहीतरी समजल्यासारखे करून सिंह त्या साधूला म्हणाला, हे महामुनी, तू विद्वान आहेस, पुण्यपुरुष आहेस, व्युत्पन्न पंडित आहेस हे मी जाणतो. तुझा काहीही अपराध नसताना केवळ दुर्दैवाने तू माझ्या तावडीत सापडला आहेस. अर्थातच तू निर्दोष आहेस. अचानक सिंहाच्या मुखातून असे काही धर्माला अनुसरून सामंजस्याचे बोल ऐकून त्या साधूला वाटले की बहुतेक करून हा आपल्याला न खाता येथून जाऊ देत आहे. त्यामुळे पडत्या फळ्याची आज्ञा समजून त्या साधूने सिद्धासन सोडले आणि तो सिंहाला नमस्कार करून म्हणाला, पशुयोनीतील तू एक सत्वशील जीव आहेस. गतयोनीतील पुण्याईने तुला धर्मज्ञान चांगलेच आहे. तुझे कल्याण असो. असे म्हणून तो साधू तेथून जाऊ लागला. साधू येथून निघून जात आहे असे पाहून सिंहाने त्याला एका झेपेत आपल्या पंजात पकडला आणि तो त्याला म्हणाला, हे ज्ञानसंपन्न ब्रह्मर्षी, माझे पुढचे धर्मपालनाचे बोलणे न ऐकताच तू येथून निघून जात आहेस. असे बोलून सिंहाने त्या साधूला पुढे सांगितले, हे सर्व खरे असले तरी हेही सत्य आहे की कालपासून मला काहीही शिकार मिळालेली नाही. त्यामुळे मी भुकेने फार व्याकुळ झालो आहे. भूक लागली असता ती शमविण्यासाठी शिकार करून ती ठार मारून खाणे हा माझा धर्म आहे. हेही धर्मज्ञान मला आहे. त्यामुळे माझा नाईलाज आहे. मला तुला ठार मारून माझे पोट भरावे लागणार आहे. असे करण्यात मी माझा धर्मच पाळत आहे. असे म्हणून त्या सिंहाने त्या साधूला ठार मारून खाऊन टाकले. हरि ओम.